नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल 23 नोव्हेंबर रोजी समोर आला. या निकालानं सर्वांनाच धक्का बसला. निवडणूक पूर्व सर्वेतून जे अंदाज वर्तवण्यात आले ते सर्व फोल ठरले. हा निकाल धक्कादायक असल्याचं महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचं मत आहे. काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते पराभूत झाल्यानं आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाचं खापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम वर फोडलं जातंय. त्यामुळे आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झालेला पराभव गांभीर्यानं घेतलाय. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी या पराभवाची कारणं शोधण्यास सुरुवात केल्याचं दिसून येतंय. मंगळवारी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली. या दोन्ही पक्षांच्या बैठका स्वतंत्र झाल्या असल्या तर या बैठकीत एकच सुरू होता, तो म्हणजे ईव्हीएम विरोध. तिकडे दिल्लीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी देखील आगामी काळात काँग्रेस पक्ष भारत जोडो यात्रेप्रमाणेच ईव्हीएम विरोधी अभियान सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मंगळवारी मुंबईत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांच्या बैठका झाल्या, तर आज काँग्रेसनं विजय आणि पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार असून नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्याचं म्हटलं जातंय. महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा ईव्हीएम विरोधात एक सूर दिसून येतोय. आता मतमोजणी होऊन 4 दिवस उलटले असले तरी या तीनही घटक पक्षांचा आपापसात कुठेही संवाद दिसून येत नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधी आंदोलन उभारणार असल्याचं म्हटलं जातंय. मात्र सध्या महाविकास आघाडीच्या एकजुटीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता एकीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा प्रश्न ऐरणीवर असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांचं ईव्हीएम विरोधात पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.